नमस्कार. आपण पाहत आहात युनिक गोवा. नमस्कार. शिवाशी संबंधित या विशेष धर्मसत्संगात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी आपण शिवाचे भावपूर्ण स्मरण करूया. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. भगवान शिवाची स्तुती करणाऱ्या या श्लोकाचा अर्थ आहे, ज्याने मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे, असुरांना ज्याची भीती वाटते, ज्याचा कंठ निळा आहे, जो कल्याणकारी, अमृताचा स्वामी आणि मंगलमय आहे, अशा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भगवान शंकराला मी वंदन करतो. कोणत्याही भक्ताने मनापासून आणि भक्तिभावाने पूजन केले तर शिव लगेच प्रसन्न होतो, म्हणून त्याला भोलेनाथ असे म्हणतात. देवता आणि मानव शिवाची पूजा करतात, पण असुरसुद्धा त्याची पूजा करतात. सत्संगाच्या या भागात आपण शिवपिंडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शिवपिंडीचे विविध प्रकार असतात. ही आहे भूमीच्या पातळीच्या खाली असणारी शिवपिंडी. ही आहे भूमीच्या पातळीत असलेली शिवपिंडी. ही आहे भूमीच्या पातळीच्या वर असलेली शिवपिंडी. भगाचे प्रतीक असलेली शाळुंका आणि लिंगाचे प्रतीक असलेले लिंग हे दोन्ही मिळून पिंडी निर्माण झाली. भूमी म्हणजे सर्जन, म्हणजे उत्पन्न करण्याची क्षमता, आणि शिव म्हणजे पावित्र्य. शक्तीविना शिव काही करू शकत नाही, त्यामुळे शिवासह शक्तीची पूजा करतात. पिंडीरूप शिवलिंग हे शक्तीचे प्रतीक आहे. आताच्या अणुभट्ट्यांचा आकारही शिवलिंगाप्रमाणे असतो. आता पाहूया शिवपिंडीची वैशिष्ट्ये. शिवपिंडीची वैशिष्ट्ये आणि शिवपिंडीचे कार्य दर्शवणारी सर्व चित्रे कुमारी मधुरा भोसले सनातन संस्था यांना प्राप्त झालेल्या ज्ञानावर आधारित आहेत. शिवतत्व शिवपिंडीत आकर्षित होते आणि त्याचे वलयांच्या रूपात वातावरणात प्रक्षेपण होते. शिवपिंडीत सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचे प्रवाह आकर्षित होतात. शिवपिंडीतून सत्व, रज आणि तम कणांचे वातावरणात प्रक्षेपण होते. शिवपिंडीतून मारक शक्ती लहरींच्या रूपात आणि तारक शक्ती कणांच्या रूपात सतत प्रक्षेपित होते. आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या प्रक्षेपणाचे प्रमाण घटते अथवा वाढते. आता पाहूया ज्योतिर्लिंगाची वैशिष्ट्ये. ज्योतिर्लिंगातून मोठ्या प्रमाणात शिवतत्वाचे तेज आणि शक्ती प्रक्षेपित होते. आता समजून घेऊया शिवपिंडीचे कार्य. शिवपिंडीतून ज्ञानलहरी प्रक्षेपित होतात, तसेच भक्तीचे कण प्रक्षेपित होतात. शिवपिंडीतून वैराग्याच्या लहरींचेही प्रक्षेपण होते. शिवपिंडीतून चैतन्य, आनंद आणि शांती यांची सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित होतात.
शिवपिंडीतील शिवाचे निर्गुण तत्व आणि शिवपिंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या शांतीच्या लहरी यांमुळे शिवपिंडीजवळ शीतलता जाणवते आणि मन शांत होते. आता समजून घेऊया शाळुंका याविषयी. शाळुंकेचे मूळ नाव आहे सुवर्णशंखिनी, कारण शंखाचा आणि कवडीचा आकार स्त्रीच्या सर्जनेंद्रियाप्रमाणे आहे. आता आपण पाहूया शिवपिंडीला प्रदक्षिणा घालणे याविषयी. शिवाला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. शिवाची प्रदक्षिणा चंद्रकलेप्रमाणे म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत जे सूत्र म्हणजे नाला जातो त्याला सोमसूत्र म्हणतात. प्रदक्षिणा घालताना आपल्या डाव्या बाजूने आरंभ करावा आणि अभिषेकाच्या पाण्याच्या पन्हाळीपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरावे. नंतर पुन्हा पन्हाळीपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. असे केल्याने एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हा नियम शिवलिंग जर मानव स्थापित किंवा मानव निर्मित असेल तर लागू होतो. स्वयंभू लिंगाला आणि चल उदाहरणार्थ घरातील लिंगाला नियम लागू होत नाही. स्वयंभू लिंगाला गोल प्रदक्षिणा घालतात. आता पाहूया शिवपिंडीला प्रदक्षिणा घालताना शाळुंकेच्या स्रोताला का ओलांडू नये. शाळुंकेच्या पन्हाळीतून शक्तीचा स्रोत प्रक्षेपित होत असतो. पन्हाळ ओलांडताना पाय फाकले गेल्याने वीर्य निर्मिती आणि 5 अंतस्थ वायू यांच्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे देवदत्त आणि धनंजय या वायूंच्या प्रवाहात बाधा निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीला काही त्रास होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ तोंडातून फेस येणे, दात वाजणे, हाडे वाकडी होणे, देहात उष्णता निर्माण होऊन देह तप्त होणे. म्हणून अशा शिवलिंगाची अर्धगोलाकृती पद्धतीने प्रदक्षिणा घालतात. शिवाच्या उपासनेतील एक महत्त्वाचे सूत्र आहे शिवाचा नामजप. शिवतत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ओम नमः शिवाय हा नामजप करावा. ओम नमः शिवाय याचा अर्थ आहे मी शिवाला नमस्कार करतो. या नामजपाने शिवाप्रती शरणागत भाव निर्माण होतो आणि नामजप करणाऱ्याला शिवतत्वाचा लाभ मिळतो. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या काही साधकांनी स्पंदनशास्त्राच्या आधारे काही देवतांच्या नामजपाच्या सात्विक पट्ट्या बनवल्या आहेत. यात एक आहे भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या नामजपाची पट्टी. या नामजपाच्या पट्ट्या आपण आपल्या देवघरात आणि घराच्या दर्शनीय भागात लावू शकतो. त्यामुळे आपल्याला नामजप करण्याचे सहजपणे स्मरण होईल. नामजपाची पट्टी जुनी झाल्यास ती प्रार्थनापूर्वक अग्नीत समर्पित करावी आणि त्या जागी नामजपाची नवीन पट्टी लावावी. या सत्संगात सांगितलेली माहिती आणि साधनेसंबंधीचे मार्गदर्शन सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. शिवाच्या संदर्भातील अधिक माहिती समजून घेण्यासाठी आमचा पुढील सत्संग अवश्य पहा. तोपर्यंत नमस्कार.
सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युवर